सुरू होते तेव्हा पाडव्याच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देईन. आणि मला वाटतं ह्या महाराष्ट्राचे जे सरकार आहे तर देवीच्या आगमनामुळे चैत्र नवरात्र असल्यामुळे मी देशाकडे, सरकारकडे आणि सर्व देवांकडे मी एकच प्रार्थना मागेन आणि ह्या देवीच्या मी एकच प्रार्थना करेन की ह्या सरकारच्या माध्यमातून आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ज्या आजपर्यंत योजना सफल झाल्या आहेत त्याच्या पुढे पण सफल हो आणि आमच्या लाडक्या बहिणींना योजना मिळू दे. त्याचं कारण असं आहे की आमची लाडकी बहीण ही घरातली सक्षम महिला असल्यामुळे, आधारस्तंभ असल्यामुळे या योजनांचा अधिकाधिक लाभ त्यांना होऊ दे. वर्ष आहे चैत्र नवरात्र उत्सव आज देवीचं आगमन आहे. 7 दिवस कशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम असतो. संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष किसननगर वाघा इस्टेटमध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव नवकुंडी यत्न हा केला जातो आणि या मोठ्या ज्याचा आज देवीचं आगमन होत आहे आणि आगमनाला सर्व म्हणजे इथल्या किसननगर वाघा इस्टेट सर्व आपल्या तिथे भाविक सगळे उपस्थित आहे आणि आगमन त्याचं होतं. त्या आगमन एक मोठ्या उत्सवाने आज आगमन केलं जातं आणि नवरात्र उत्सव चैत्र रविवारपासून चालू होती. नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं एक दिवस अगदीच देवीचं आगमन होतं आहे. म्हणून मी आम्हाला सर्व इथल्या भाविकांना मनापासून आनंद होतो आहे. दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून. इथे सर्व नवकुंडी यत्न आणि याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात म्हणून त्यांचं मनापासून आणि आजच्या दिवसाची लोक वाट बघत असतात. तो आजचा दिवस आज आला नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार साहेब आणि आमचं सरकार हे चांगल्या रीतीने महाराष्ट्रात बहुमताने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे छोट्या मोठ्या गोष्टी. पण देवीकडे माझी एवढीच मागणी असेल की या महाराष्ट्राच्या जनतेला सुख आणि समृद्धी देव आणि आनंदात राहू.